नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्रकल्पात आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत रोशन अरुण खोडे. ते एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना जवळजवळ 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे. तर जाणून घेऊया त्यांचे विचार, त्यांचा अनुभव आणि त्यांचे या क्षेत्रातलं योगदान. नमस्कार रोशनजी. नमस्कार सर. तर या क्षेत्रात येण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? म्हणजे तुमची शाळा, तुमचं कॉलेज, तुमचं शिक्षण हे आत्तापर्यंत कसं घडलं? सुरुवातीपासूनच प्राथमिक शिक्षण घेत असताना सर थोडंसं मेजरमेंट वगैरे यामध्ये थोडासा इंटरेस्टेड होतात. त्याच अनुषंगाने विज्ञान या शाखेत प्रवेश घेतला. 12वी विज्ञान पूर्ण केल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे माझं ॲडमिशन झालं. तर 2012मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 4 वर्ष डिग्रीचा हा कोर्स मी केला आणि 2016मध्ये मी पासआउट झालो आणि तिथूनच या सर्व गोष्टींची सुरुवात झाली. बरं, प्रश्न आणि असा होता की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुमची जी प्रेरणा होती किंवा असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला या क्षेत्राचं आकर्षण झालं? ओके सर, मी ज्यावेळेस ग्रामीण भागातून आलेलो आहेत, तर ग्रामीण भागामध्ये जे काही बांधकाम व्यवसाय आहे तो थोडासा मागासलेला अवस्थेत होता आणि बऱ्याच अंशी अजूनही आहे. तर त्याला कुठेतरी आपल्याला चालना देण्यासाठी मला या फील्डमध्ये यावंसं वाटलं. बरं, आता ग्रामीण भागातून आलेला आहात त्यामुळे अर्थातच भरपूर अडचणी आल्या असतील. तर अशा कुठल्या अडचणी तुम्ही फेस केल्या किंवा असा कुठला स्ट्रगल होता आणि असा कुठला पहिला प्रोजेक्ट होता जो तुम्ही मिळवलात? तर पहिला प्रोजेक्ट सुरू करत असताना सर बेसिकली त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागामध्ये जनरली इंजिनियर्स वर्क करत नाही. तर ती मला अडचण फार मोठी जाणवली. तर तो प्रोजेक्ट घेत असताना फार अडचणी जाणवल्यात आणि योगायोग मी आपल्या क्लायंटला कन्व्हिन्स वगैरे करून ते प्रोजेक्ट मिळवले. बरं, आता या सिव्हिल वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो तो म्हणजे लेबर, कारण लेबर ओरिएंटेड ही इंडस्ट्री आहे. बरोबर. तर त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? किंवा अकुशल कामगार आपण म्हणतो त्यांना, की अप्रशिक्षित कामगार, अनस्किल्ड कामगार. बरोबर. तर त्यांच्याशी डील करताना काय काय तुम्हाला अडचणी जाणवतात किंवा त्यांना तुम्ही काय सुधारणा तुम्ही त्यांना सांगता किंवा त्याच्याबद्दल त्यांना काम करताना काही धोका निर्माण होत असेल? आता अर्थात त्यांच्याकडं शिक्षण नसतं त्याच्यामुळे कधी कधी धोका निर्माण होऊ शकतो. बरोबर. काही नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. तर ते टाळण्यासाठी तुम्ही काय जबाबदारीने आणि काय खबरदारी घेता? बेसिकली सर कसं आहे, ज्यावेळेस ते अनस्किल कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यावेळेस ते वर्क करतात ऑन फील्ड, तर त्यावेळेस त्यांना ड्रॉइंग वगैरे समजून सांगणं, ड्रॉइंगमध्ये डिटेलिंग देणं, सेफ्टी फीचर्स अवेलेबल करणं, सेफ्टी फीचर्सवर थोडासा जास्त खर्च करणं, या सर्व गोष्टी आम्ही करत असतो आणि त्यातूनच सर्व या गोष्टी सॉल्व्ह होतात. बरं, तुम्ही आता म्हणजे नाशिक जिल्ह्यामधल्या पिंपळगाव या भागातून आलेला आहात. बरोबर. तर दुर्गम भाग आहे. बरोबर. तर मला एक सांगा की आता तुमचं नाशिक जिल्ह्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन काय आहे की नाशिक जिल्ह्याचा विकास इतर मेट्रो सिटीसारखा कसा व्हावा, त्यासाठी तुमचे काय विचार आहेत किंवा काय बदल घडला पाहिजे या जिल्ह्यामध्ये? नाशिक किंवा प्रशासनाने अजून काय बदल घडवून आणले पाहिजेत जेणेकरून नाशिक जिल्ह्याला एक अजून छान रूप मिळेल? तसं जर बघायला गेलं, नाशिकच्या आसपास ज्या मेट्रो सिटीज आहेत, जसं की पुणे असेल, मुंबई आहेत, तर ह्या ठिकाणी मेट्रोचे वगैरे प्रोजेक्ट चालू आहे. तर नाशिकमध्ये तसं कुठलंही होताना काही दिसत नाही आहे. तर त्या अनुषंगाने प्रशासनाने नक्कीच विचार केला पाहिजेत. पण असा कुठला स्पेसिफिक भाग आहे का की बाबा शाळा आहे, कॉलेज आहे, ब्रिज आहे किंवा कुठलं इन्स्टिट्यूट आहे, तर असं कुठलं तुमच्या निदर्शनास आलं आहे का की या क्षेत्रामध्ये की या ठिकाणावर जास्ती प्रशासनाने काम केलं पाहिजे किंवा तुमचा कुठला त्याच्याबद्दल विचार, अनुभव तिथं उपयोगी पडू शकतो? तर त्या बाबतीत बघायला गेलं तर नाशिकची जी काही ड्रेनेज सिस्टीम आहे, जसं की गोदावरी फार खराब झालेली आहे, इंडस्ट्रीचं पाणी डायरेक्टली गोदावरीमध्ये सोडले जात आहेत. इथं नाशिकमधूनच वाहणारी एक नासर्डी नावाची नदी आहे, ती पण फार खराब आहे. तर त्या दृष्टीने प्रशासनाने थोडे अचूक पावलं उचलले पाहिजेत. एखादा असा तुमचा लक्षात राहिलेला म्हणजे आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्ही कधी हँडल केला आहे का की गेल्या 7-8 वर्षांचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये की हा प्रोजेक्ट खूप लक्षात राहिला, त्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळ्या रीतीने काही काम केलं, काही वेगळे अनुभव आले, काही शिकायला मिळालं, असा कुठला प्रोजेक्ट तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगू शकता का? तर काम करत असतानाच आत्ताच 3 ते 4 वर्षापूर्वी माझ्या हातात एक प्रोजेक्ट आला होता. तर तो प्रोजेक्ट होता लॉन्सचा. तर त्या प्रोजेक्टचं नाव होतं कमल गार्डन अँड पार्टी हॉल. तर तो प्रोजेक्ट करत असताना लॉकडाऊन पण झालं होतं.
साधारण 2021मध्ये सुरू केलेला तो प्रोजेक्ट 2020 आणि 21 ह्या पूर्ण लॉकडाऊनच्या काळात आम्ही कन्स्ट्रक्शन करत होतो. तर त्यावेळेस फारच लेबरची अडचण, मटेरियलची अडचण, ट्रान्सपोर्टेशनची अडचण आणि एक्झिक्युशन करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या. तर तो एक माझ्यासाठी आयकॉनिक प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. बरोबर. पण सक्सेसफुली तो प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि आज ते लॉन्च पूर्णपणे व्यवस्थित वर्किंगमध्ये आहे. आता अडचण तुम्ही म्हणताय, तर अडचण या विषयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात किंवा काही काही निगडीत असतात. त्याच्यामधलीच एक बजेट आणि क्वालिटी. बरोबर. तर प्रत्येकाचं एक विचारसरणी असते की एखादी गोष्ट देताना कमीत कमी दरामध्ये चांगल्या पद्धतीने दिली पाहिजे. बरोबर. अर्थात बजेट वर्सेस क्वालिटी. बरोबर. ह्या विचारामध्ये तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर काय विचार मांडू शकता? तर तिथे बजेट फ्रेंडली करण्यासाठी आम्ही त्याला एस्टिमेट म्हणतो. तर एस्टिमेटमध्ये आम्ही बरेचशा गोष्टी केल्या, ओनरशी चर्चा करून, आमच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून आणि बऱ्याचशा टेक्निकल लोकांची आम्ही भेट घेतली. त्यातमध्ये एम ई स्ट्रक्चर लोक असतील, तर त्या लोकांची हेल्प करत घेऊन आम्ही बरंचसं बजेट फ्रेंडली वर्क तिथे ठिकाणी केलं आहे. बरं. आता ते बजेट वर्कआउट करताना तुम्ही नक्कीच म्हणजे मटेरियल कुठनं घ्यायचं, कसं घ्यायचं, नक्कीच. बरोबर. तर कुठल्या मटेरियलची काय गुणवत्ता आहे, काय क्वालिटी आहे, बरोबर. काय पॅरामीटर्स आहेत, तर याच्याबद्दल तुम्ही ॲनालिसिस कसं करता की कुठलं मटेरियल चांगलं, कुठलं वाईट किंवा कुठलं ॲव्हरेज? बरोबर. तसं जर सांगायचं झालं ना सर, सिव्हिलमध्ये 2 गोष्टी तर येतात. एक तर स्टील यूज होतं आणि दुसरं होतं कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट हे ग्रेड वाईज यूज होतं. तर त्याचे M15, M20 पासून ते M50 पर्यंत त्याचे ग्रेड आहेत. तसं स्टीलमध्ये पण ग्रेड आहेत, FE 415, 500, 550. तर यामध्ये आम्ही स्टील डिझाईन करून, जसं की आमचे सॉफ्टवेअर्स असतात ETAB वगैरे, तर त्यांचा यूज करून आम्ही ते बजेट फ्रेंडली काम करतो. आणि बजेट फ्रेंडली काम करत असताना ते स्ट्रक्चर सेफ आणि क्वालिटी राहावं याचा पण पूर्णपणे विचार केला जातो. ओके. तर आता सेफ या दृष्टीने आपण जर का विचार केला तर असं कुठलं आव्हान आलं आहे का की सेफ्टी पॉईंटच्या दृष्टीने काही अडचणी आल्या आणि त्या तुम्ही तिथे आव्हान ते पेललं आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात? नाही, अजूनपर्यंत सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने कुठलाही अडचण काही आलेली नाही आहे वर्किंग करत असताना. कारण शक्यतो अशा ठिकाणी म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर म्हणा किंवा हो. कुठल्या तरी बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणा, बरोबर. काही लेबरचे प्रॉब्लेम येतात, काही बरोबर. इन्सिडेंट होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर बरोबर. असा कुठला तुमचा आव्हानात्मक अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे का? नाही सर, तसा काही अनुभव नाही आहे. बरं. त्याच्यानंतर आता विचारायचं की तुम्ही कधी या क्षेत्रामध्ये आयकॉन स्टीलचा तुम्ही कधी वापर केला आहे का? तो तुम्ही 7-8 वर्षांचा अनुभव आहे. 2 ते 3 वेळेस आयकॉन स्टीलचा वापर नक्कीच केलेला आहे. आणि आयकॉन स्टील हे सर्वात बेस्ट आहे सेकंडरी स्टीलमध्ये. स्टीलच्या ॲक्च्युली 2 पार्ट पडतात, प्रायमरी स्टील आणि सेकंडरी स्टील. तर सेकंडरी स्टीलमध्ये आयकॉन हा बेस्ट आहे सर. ओके. मग त्याच्या क्वालिटीबद्दल किंवा त्याच्या अवेलेबिलिटीबद्दल आत्तापर्यंत तुम्हाला कधी काही चॅलेंजेस आले आहेत का? किंवा त्याच्या कॉस्टबद्दल तुमचं काही कन्सर्न आहे का? आता अवेलेबिलिटीबद्दल विचार करायचा झाला तर त्यांनी ठराविक सर्वच तालुक्यांमध्ये त्यांचे डीलर, डिस्ट्रीब्युटर एकदम प्रॉपर अवेलेबल केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला मटेरियल अवेलेबिलिटीबद्दल काही अडचण येत नाही. अच्छा. म्हणजे आयकॉन स्टीलची सर्व्हिस एका अर्थाने चांगली असं हो. तुमचा एक अनुभव आहे. हो. आणि इन केस काही टेक्निकल वगैरे प्रॉब्लेम आला तर त्यांची टेस्टिंग व्हॅन येऊन पूर्णपणे गाईड करते की कसं आहे. आपल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची तर त्याबद्दल पण कंपनीकडनं, आयकॉन स्टीलकडनं पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन केले जाते. बरं. आता तुम्ही म्हणजे स्वतः एक तरुण आहात, 7-8 वर्षांचा एक चांगला अनुभव आहे आणि अजून बराच तुम्हाला पुढचा पल्ला गाठायचा आहे. बरोबर. पण या क्षेत्रामध्ये अजून तरुणांनी यावं आणि चांगल्या विचारांनी आपण अजून राष्ट्र कसं घडवावं, या क्षेत्रामध्ये अजून काय काय प्रगती घडवावी, या विचारासाठी तुमचा एक विचार तुम्ही काय मांडू शकता का? एखादा गुरुमंत्र म्हणा किंवा एखादा काहीतरी एक यशस्वी मंत्र की बाबा हा विचार जर का आपण केला तर आपली प्रगती अजून चांगली होऊ शकते. नक्कीच. मी स्पेशली या ठिकाणी ग्रामीण भागाबद्दल सांगेल. ग्रामीण भागामध्ये अजूनही टेक्निकली गोष्ट सिव्हिल फील्डमध्ये फारशा मागे आहेत. म्हणजे नॉन टेक्निकल लोक काम करतात. स्ट्रक्चर, ड्रॉइंग्स यांचा वापर त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे टेक्निकली काम होत नाही. त्यामुळे तिथे बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी स्कोप आहे. तर यामध्ये नक्कीच तरुणांनी हे शिक्षण घेऊन यामध्ये त्याचा समावेश करावा अशी माझी इच्छा आहे. बरं. आणि असा कुठला तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे का की आता नाशिक जिल्ह्यासाठी तुम्हाला एक छान ड्रीम प्रोजेक्टवर काम करायचं आहे, असा कुठला विचार तुमच्या मनात आहे का? नक्कीच सर. नाशिक जिल्ह्यामध्ये हाय राईज स्ट्रक्चरवर माझी काम करण्याची इच्छा आहे सिटीमध्ये. तर तो एक माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. वा. सो नक्कीच तुमचे जे काही ड्रीम्स असतील, तुमचे स्वप्न असतील ते नक्कीच पूर्ण होतील आणि या भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही काही चांगले आयकॉनिक प्रकल्प नक्की घडवू शकाल अशी आमची इच्छा आहे, सदिच्छा आहे.
आणि तुम्ही इथे आज आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद सर.